7 दिवस हा चॅलेंज घ्या आणि फरक स्वतः अनुभवा. शांत राहा. पॉवर ऑफ सायलेन्स. सगळ्यांना वाटतो जो सगळ्यात जास्त बोलतो तो सगळ्यांमध्ये सगळ्यात उठून दिसतो. मात्र तसं नसतं. तुम्ही बऱ्याच जणांना बघितले असाल जे शांत राहतात, कमी बोलतात, मात्र जे बोलतात ते विचारपूर्वक बोलतात. त्यांच्या शब्दांमध्ये वजन असतो. या उलट जी लोक जास्त बोलतात त्यांचा प्रत्येक शब्द हा सिरियसली घेतलाच जाईल असं नाही. स्वतःला आणि स्वतःच्या शब्दांना व्हॅल्यू मिळवायची असेल तर कमी बोला, शांत राहा. शांत राहणं म्हणजेच काय तर त्यासाठीच या 5 गोष्टी जाणून घ्या. 7 दिवस या गोष्टी फॉलो करा आणि फरक स्वतः अनुभवा. पूर्वी शेवटचा पॉइंट मिस करू नका, कारण शेवटच्या पॉइंट मध्येच मी सांगितलं आहे की तुम्ही कशा प्रकारे सायलेन्सची प्रॅक्टिस करू शकता. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1, बरेच लोक म्हणतात की शांत राहिल्याने, कमी बोलल्याने लोक महत्त्व देत नाही. किंवा बरीच लोक तुम्ही अशी बघितले असाल जे कमी बोलतात किंवा शांत राहतात, मात्र तरीही त्यांना कोणीच इम्पॉर्टन्स देत नाही. तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या की शांत राहणं किंवा कमी बोलणं म्हणजे लो कॉन्फिडन्स असणं असं नव्हे. बरीच लोक ही आत्मविश्वासी नसतात आणि त्यामुळेच त्यांना लोकांमध्ये बोलण्याची भीती वाटते आणि त्यामुळेच ती कमी बोलतात किंवा शांत राहतात. मात्र इथे शांत असण्याचा अर्थ असा नव्हे. जो व्यक्ती आत्मविश्वासी आहे, ज्याला सगळ्यातलं सगळं कळतं, ज्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरे येतात, मात्र तरीही तिथे वादविवाद न करता जो व्यक्ती शांत राहतो त्याची व्हॅल्यू आपोआपच वाढते. कारण लोकांना दिसतं, लोकांना समजतं की याला सगळं येतं, सगळं कळतं, मात्र तरीही तो शांत राहिला आणि समोरचा व्यक्ती मात्र. नंबर 2, जर तुम्हाला तुमची व्हॅल्यू वाढवायची असेल, जर लोकांनी तुम्हाला महत्त्व द्यावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर कसं बोलायचं हे सुरुवातीला समजून घ्या. बुद्ध म्हणायचे, बोलायच्या पहिले आपल्या शब्दांना या 3 प्रश्नांमधून जाऊ द्या. नंबर 1, जे तुम्ही बोलत आहात त्यांना व्हॅल्यू, महत्त्व आहे का? नंबर 2, तुमचं यावेळेस बोलणं खरंच गरजेचं आहे का? नंबर 3, तुम्ही जे बोलत आहात या शब्दांनी काही फरक पडणार आहे का, की लोक एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देणार आहेत? बोलायच्या पहिले स्वतःला हे 3 प्रश्न विचारा आणि त्यानंतरच बोलायला सुरुवात करा. जिथे बोलूनही तुमच्या शब्दांनी काहीच फरक पडत नसेल तिथे बोला अथवा बोलू नका, सारखंच आहे. तर मग कशाला बोलून आपली एनर्जी वेस्ट करायची? कारण जेवढी ऊर्जा आपली काम करण्याने खर्च होत नाही त्यापेक्षा जास्त ऊर्जा आपली अति बोलल्यामुळे खर्च होत असते. त्यामुळेच काय बोलायचं, किती बोलायचं आणि कुठे बोलायचं हे समजूनच बोलायला सुरुवात करायची. नंबर 3, शांत राहिल्याने तुम्ही तुमचा फोकस बिल्ड करता. तुम्हीही हे नोटीस केले असाल की जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा तुम्ही बोलू शकत नाही आणि जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुम्ही विचार करू शकत नाही. त्यामुळेच जी लोक जास्त बोलतात ती कोणताही विचार न करता बोलायला सुरुवात करतात आणि त्यामुळेच ती आपल्या आयुष्यामध्ये अनेक समस्याही निर्माण करत असतात किंवा बऱ्याचदा त्यांना समोर जाऊन गिल्ट किंवा पश्चातापाची वेळ येत असते. त्यामुळेच कधीही बोलताना विचार करूनच, विचारपूर्वकच बोलायचं. म्हणूनच जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा तुमचा फोकस तुमच्या विचारांवर, तुमच्या शब्दांवर जातो. त्यामुळेच तुम्ही योग्य ते शब्द निवडूनच बोलायला सुरुवात करता आणि त्यामुळेच कमी बोलल्याने हवं तेवढं मोजकच आणि महत्त्वाचं बोलल्यामुळे तुमची व्हॅल्यू ही वाढत असते. नंबर 4, जेव्हा तुम्ही सायलेन्सची प्रॅक्टिस करता तेव्हा तुम्ही फक्त बाहेरून शांत असता का? तर नाही. जेव्हा तुम्ही सायलेन्सची प्रॅक्टिस करता तेव्हा तुम्ही आतूनही शांत होत असता. कारण फक्त कमी बोलणं म्हणजे सायलेन्स का? तर नाही. एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या व्यक्तीच्या बोलण्याने तुम्ही लगेच रिॲक्ट करत असाल तर तिथे एक पॉज घ्यायचा आणि त्यानंतरच विचार करूनच बोलायला सुरुवात करायची. तो एक पॉज घेतल्याने तुम्हाला कळतं की समोरचा व्यक्ती काय बोलत आहे आणि यावर मला कसा रिस्पॉन्ड करायचा आहे आणि त्यामुळेच तुमच्या आयुष्यामध्ये त्या रिॲक्ट करण्यामुळे ज्या समस्या उद्भवणार होत्या त्याही टळतात आणि ह्यामुळे तुमचं माइंडही आतून शांत होतं. नंबर 5, सायलेन्स असणं किंवा विचारपूर्वक बोलणं एवढं सोपं आहे का? सहज शक्य आहे असं जरी वाटत असलं तरीही जास्त बोलणाऱ्यांसाठी ते एवढं सोपं नाही.
जर तुम्हाला सायलेन्सची प्रॅक्टिस करायची असेल तर ते तुम्ही कसं कराल, कारण सोपं नसतं. सायलेन्स राहणं, विचारपूर्वक बोलणं किंवा एखादी व्यक्ती आपल्याला काही बोलत असेल तर त्यावर लगेच रिॲक्ट न करता रिस्पॉन्ड करणं. तर त्यासाठी प्रॅक्टिस लागते, सतत जागरूक राहावं लागतं, माइंडफुलनेस गरजेचं असतं. तर ते तुम्ही कसं करू शकता, तर मेडिटेशनने, ध्यानाने. जर तुम्ही कधीच मेडिटेशनची प्रॅक्टिस केल्या नसाल तर आता करून पहा. सुरुवातीला हे तुम्हाला कठीण जाईल, कितीतरी विचार तुमच्या डोक्यात वारंवार येतील, मात्र तरीही त्या विचारांना बाजूला सारत जाऊन सतत आपलं लक्ष, आपलं ध्यान आपल्या श्वासांवर केंद्रित करायचं. पुन्हा विचार येतील, पुन्हा त्यांना बाजूला सारायचं, आपलं लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करायचं. तर असं केल्याने काय होईल, तुमचं फोकस बिल्ड होईल, तुम्ही आतून शांत व्हाल, तुम्ही संयमी व्हाल, तुम्ही रिॲक्ट करण्याऐवजी रिस्पॉन्ड करायला लागाल. सुरुवातीला 5 मिनिटं 10 मिनिटांपासून सुरुवात करायची आणि हळूहळू तो टाइम वाढवत जायचा. मेडिटेशन प्रती माझा स्वतःचा अनुभव आहे. मेडिटेशनने तुम्ही स्वतःच्या विचारांप्रती जागरूक होता, तुमच्यामध्ये संयम येते, जे लगेच रिॲक्ट न करता रिस्पॉन्ड करायला शिकवते. तुम्ही कोणत्याही गोष्टीवर लगेच रिॲक्ट न करता समोरचा व्यक्ती काय बोलत आहे हे समजूनच नंतरच तुम्ही बोलायला सुरुवात करता. जिथे नको तिथे न बोलता शांत राहता. सो डू इट. तर हे पुढील 7 दिवस शांत राहून पहा आणि बदल स्वतः अनुभवा. आणि हो, तुमची प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.